वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरो तुझी ही पदवारी धारा धुवो सदा कायिक दोष सारा. सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध. या कुंदे नृतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. मागच्या वेळेला आपण ऋषभ मुनींचे ज्येष्ठ पुत्र भरत राजाला हरणाच्या पाडसाचा जन्म मिळाल्याची कथा पाहिली आहे. पुढे या भरत राजाने मृगदेहाचा त्याग केला, म्हणजे हरणाच्या शरीराचा त्याग केला आणि त्याला एका ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळालेला आहे. परंतु आता मात्र तो सावध झालेला आहे. पवित्र ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतल्यानंतर आता हा आपला शेवटचा जन्म आहे हे त्यांना ज्ञान झालं आणि त्यांना दोन्ही जन्माचं आता ज्ञान होतं. भरत राजा असतानाचं त्यांनी तपश्चर्या करून मिळवलेलं ज्ञान, हरणाच्या शरीरात असल्यानंतरचं ज्ञान, हे सगळं त्यांना दोन्ही समजत होतं की आपला मागचा देह हरणाचा होता, त्याच्या आधीचा आपण राजा होतो, हे सगळं त्यांना आठवत होतं. पूर्वजन्मीचं ज्ञान येत होतं. आणि आपण पाडसाच्या मायेत फसल्यामुळे पशुदेह धारण करावा लागला आहे आणि म्हणून आपण पूर्वजन्मात पशूंबरोबर संभाषण करत होतो. आता या जन्मात आपण कोणाशीच बोलायचं नाही असं त्यांनी ठरवून टाकलं. एकदा चूक झाली, आता मी परत चूक करणार नाही, मी आता अतिशय सावध राहीन. आणि म्हणून भरत लहानपणापासूनच भक्तीमध्ये रंगून गेला. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, शास्त्रकार असं म्हणतात की जन्मांची काही लक्षणं आहेत. लहानपणापासून जर मन भक्तीत रंगत असेल तर समजा की हा शेवटचाच जन्म आहे. ज्यांच्या बुद्धीने कामवासनेचा त्याग केला आहे त्यांचाही तो शेवटचा जन्म. जोपर्यंत बुद्धीत काम आहे तोपर्यंत अजून जन्म घ्यायचा शिल्लक आहे. ज्याला भूतमात्रामध्ये भगवताचं दर्शन होतं, म्हणजे कोणीही समोर आलं की त्याला परमेश्वर दिसतोय समोर, प्राणीमात्रात, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवताचं दर्शन, तो भगवंत शोधतोय, ईश्वर शोधतोय की हा माझ्यासमोर हा भगवंतच या माणसाच्या रूपाने आला आहे. अशा प्रकारे जो सेवाभाव ठेवतो त्याने पण समजावं की हा त्याचा शेवटचा जन्म आहे. जेथे दृष्टी जाईल तेथे भगवंतच दृष्टीगोचर होतील. जे सगळीकडे चराचर सृष्टीमध्ये भगवंतच दिसतो एखाद्याला, तर त्याने समजावं की हा त्याचा जन्म शेवटचा आहे. अत्यंत दीनता, नम्रता व अभिमानता, म्हणजे कुठलाही अभिमान नाही
असा ज्या व्यक्तीच्या ठिकाणी होईल त्यानेही समजावा की त्याचा तो अंतिम जन्म आहे. त्याप्रमाणे जडभरताला सुद्धा समजून चकलवतं, आता आपल्याला ज्ञान झालेलं आहे, आपल्या हातून काहीही पाप शिल्लक नाही, आता हा आपला अंतिम जन्म आहे. त्यामुळे तो प्रभू प्रेमामध्ये तल्लीन राहायचा. असा हा सतत देवाचं अंतर्यामी नामस्मरण करत असल्यामुळे बाहेरच्या लोकांना तो मूर्ख असा भासत असे. कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, सतत एका जागी ढिम्म बसून भगवंताचं चिंतन करत असे. त्यामुळे लोक त्या ह्याला जड भरत असं त्यांनी नावं ठेवलं होतं, मूर्ख म्हणत असत. पण त्याला त्याचं काही वाटत नव्हतं. मूर्ख म्हटले तर त्यात काय बिघडलं? पूर्वजन्मी मला ज्ञान होतं, मी ज्ञानाचं प्रदर्शन करायला गेलो आणि दुःखी झालो. ज्ञान दुसऱ्यांना उपदेश करायला नसतं, तर ते ईश्वराची आराधना करायला असतं. ज्ञान भोगासाठी नाही, भगवंतासाठी आहे, असं शंकराचार्यांनी सुद्धा एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे. संत मीराबाई सुद्धा म्हणतायत, त्यांनी पण असाच निश्चय केला होता की मी कोणाशीच बोलणार नाही. त्यांना पण सासरी खूप त्रास होता. त्यांनी ठरवलं मी कोणाशीच बोलणार नाही, मी बोलीन तर माझ्या गिरीधर गोपाळाशीच बोलीन, श्रीकृष्णाशीच बोलीन, मी त्यालाच माझं दुःख सांगीन, मी त्यालाच समजावीन, माझ्या गोपालाशीच सगळं बोलीन. संसारातील लोकांची किंवा इतर नातेवाईकांची मनधरणी करून मला कोणता लाभ होणार आहे? राम नाम मेरे मन बसियो, राम रसियो रिझाऊ रे माय. अशा प्रकारे मीराबाईंनी भक्ती केली. तशा प्रकारेच जडभरत सुद्धा एकटाच राहत होता आणि एका जागी बसून चिंतन करत असे, पण ते कोणाला कळत नसे. अतिसंभाषणाने स्नेह उत्पन्न होतो. तसं पाहिलं तर या सृष्टीत ईश्वराने एकेका कामासाठी 2-2 इंद्रिय दिली आहेत. एका डोळ्याने सुद्धा माणसाला दिसू शकतं, तरी पण 2 डोळे दिलेत. आणि एका जिभेला मात्र 2 कामं करावी लागतात. जीभ मात्र 2 कामं करते, बोलण्याचं आणि खाण्याचं. आणि म्हणून या जिभेला फार आवरून धरण्याची आवश्यकता आहे. या जीवाशी प्रेम केल्याने वासना उत्पन्न होतात. वैर आणि वासना यांनी नवं प्रारब्ध निर्माण होत असतं आणि मग पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून जडभरतांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता आपल्या मनावर अंकुश ठेवण्याचा निर्णय घेतला. इकडे जडभरिताचे वडील म्हणाले की आता हा मोठा व्हायला लागलाय, तर ह्याला थोडंसं ज्ञान द्यायला पाहिजे, ह्याला शिकवूया, त्याला पंडित करूया. त्यांची इच्छा होती या मुलाला पंडित करायची, पण ह्या मुलाकडेचं पांडित्य काही वेगळंच होतं, पण त्याचं पांडित्य खरं होतं. परधन परमन हरन कऊ, वेश्या बडी प्रवीण, तुलसी सोयी चतुरता, रामचरण लवलीन. जडभरताला सर्व काही येत होतं, पण तो मुद्दामूनच मंत्रोच्चार योग्य रीतीने करीत नसे. त्याला आपलं ज्ञान प्रदर्शित करण्याची अजिबात इच्छा नव्हती. तो स्वतः मात्र जडभरत भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन होऊन राहत असे. शेवटी त्याचे आईवडील कंटाळले त्याला ज्ञान देण्यासाठी. त्यांनी विचार सोडून दिला आणि ते विचारे संसारात रमून गेले. ह्याच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. याला खाली 2 छोटे भाऊ होते. त्या भावांचे मात्र संसार सुरू झाले, तरी ह्या जडभरताने कशातच लक्ष घातलं नाही. तो आपला एकटाच एकीकडे भरत हिंडत फिरत असे आणि झाडाखाली इकडे तिकडे बसून ध्यान करत ईश्वराचं चिंतन करत बसे. आणि शेवटी त्याचे मातापिता त्या ह्याच्यात वारले आणि तो एकटाच वेड्यासारखा इकडे तिकडे भटकायला लागला. आता भावांवर सगळा आला. जडभरताला खायला पाळणे घालणे, त्याला कपडा लत्ता, ही सगळी जबाबदारी धाकट्या भावांवर आली. मग त्याला एक दिवस जडभरताचे भाऊ त्याला म्हणाले तिळाचं कूट म्हणजे त्याला खायला पिण्याचे आता हाल होऊ लागले. ते म्हणतात आता ह्याला काय तर खायला घालायचं. त्याला तिळाचं कूट, धान्याचा कोंडा, सडलेले उडीद
असं खायला देत असत. पण तरीसुद्धा भरत इतका श्रीकृष्णमय झाला होता, त्याची भक्ती इतक्या उच्च कोटीला गेली होती की त्याला आपण काय खातो ह्याचं सुद्धा भान नव्हतं. ते जे देतील ते खात असे आणि ते अमृतासारखं समजून तो दिलेले सडलेले उडीद सुद्धा तो अमृतासमान मानून खात असे. कोणी काही काम सांगितलं तर तो करत असे. एकदा त्याला भावानी शेताच्या चारी बाजूला बांध घालायला सांगितले. भरत म्हणाला की अरे, हे बांध घालत बसलो तर माझं नामस्मरण परत मध्ये खंड येतोय. मग त्याने काय सांगितलं, त्यांनी काय केलं की बांध घातला नाही, त्यांनी एकच मोठा खड्डा खोदून ठेवला. ते भाऊ चिडले, अरे तुला सांगितलेलं काम करत नाही, नुसतं आयतं खातोस. त्याला ते अदवा तदवा बोलू लागले. ठीक आहे म्हणे, आता उद्या शेताची राखण कर. काही नाही ना, तुला नुसतं बसून राहायचंय ना, बसून राहा आणि शेताची राखण कर बरं. त्यावेळेला कुणीतरी शेतात गायी सोडल्या चरायला. पण भरतानी नामस्मरण करण्यामध्ये इतका तल्लीन की त्या गायींना पण भरतानी काय अडवलं नाही, त्यांना चरू दिलं शेतात. त्यामुळे ते त्याचे धाकटे भाऊ पुन्हा चिडले आणि पुन्हा त्याला अदवा तदवा बोलायला लागले. जड भरत आपण वेडापिसा असल्याचं हे नाटकच करत होते. एक दिवस असंच परमात्मा नारायणाची आराधना करत ते एका शेतामध्ये बसले होते. एक भिल्ल राजा निपुत्रिक होता आणि त्याने नवस केला होता की जर मला काही संतान होईल तर मी भद्रकालीला माणसाचा बळी देईन. त्याने असा नवस केला मात्र आणि त्याला एक मुलगा झाला. आता या भिल्ल राजाने सेवकांना आज्ञा दिली की बळी देण्यासाठी एखादा माणूस शोधून आणा. आणि राजाचे सेवक माणूस शोधत शोधत ज्या शेतात आले जिथे जड भरत बसलेला होता. त्यांना वाटलं हा चांगला तगडा लठ्ठ आहे, यालाच आपण न्यावं. आणि त्याला दिसलं की हा जरा मूर्ख, पण याला काही कळत नाही दिसतंय, कसाही इकडे तिकडे फिरतोय काय. त्यांनी जड भरताना भद्रकालीच्या मंदिरात नेलं. देवीला बलिदान द्या, पण कुणी जीवाचे नव्हे तर काम, क्रोध, लोभ अशा दुर्गुणांचं देवी बलिदान मागत असते आपल्या पुढे. पशूंचं काही बलिदान देवी मागत नाही कधीही. पण भिल्लच राजा तो, त्याने नवस बोललेला. देवी भागवतामध्ये बलिदानाचा अर्थ सांगितलाय की आपले जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या षडविकारांचा बळी देवीला द्या. म्हणजे त्याचा आपण त्याग करा. कामाचा त्याग करा, क्रोधाचा त्याग करा. आपण चातुर्मासातल्या नियमात एक महिना एक विकार तरी आपण त्याग करू शकतो. तेवढे एक महिना त्याग करणं सुद्धा फार कठीण आहे. क्रोधाचा त्याग करणं सगळ्यात कठीण. पण जड भरताला त्यांनी अशा पद्धतीने देवीपुढे आणून उभं केलं. राजा तिथे बसलेला होता. जड भरताला आणल्यावर त्यांनी स्नान घातलं, गळ्यामध्ये फुलांचा हार घातला, पक्वान्नांचं ताट त्याच्या पुढे मांडून ठेवलं की आता जेवण झालं की याच्या मानेवर तलवार चालवायची. जड भरताने शांतपणे भोजन केलं. भिल्ल सेवकांना आश्चर्य वाटलं की अरे, ह्याला काही कळलं नाही का, आता ह्याला 2 तासांनी मारणार आहेत तरी हा आरामात भोजन करतोय. त्यांना खूप आश्चर्य वाटलं त्या सेवकांना. जेवण झाल्यानंतर भरताला मंदिरात नेण्यात आलं. मंदिरात नेल्याबरोबर जड भरताने देवीला मनापासून प्रणाम केला. देवीपाशी नतमस्तक झाले आणि शांत चिंताने देवीसमोर बसून राहिला. भिल्ल राजाने भद्रकालीची प्रार्थना केली आणि आता तो तलवार उपसून बळी द्यायला तयार झाला. आता तो देवीला सांगून भरताच्या मानेवर तलवार लावणार. तेवढ्यात भद्रकाली देवी स्वतःच मूर्तीतून बाहेर प्रकट झाली. तिने भिल्ल राजाची तलवार आपल्या हातीत घेऊन त्या भिल्ल राजाचीच मान कापून टाकली आणि त्याचं मस्तक हातात घेऊन ती चेंडूसारखी खेळायला लागली. ज्ञानी भक्त हा मातेला अतिशय प्रिय असतो.
ज्ञानी पुरुष आपले मन भगवंतापासून एक क्षणही दूर करत नाही. इकडे जडभरताचं मन कुठेही विचलित झालं नव्हतं, त्याचा आता प्राण जाणार होता, पण तो मात्र देवीमय झाला होता. श्रीकृष्णाचं सतत ध्यान करत होता आणि त्यामुळे देवी प्रसन्न झाली आणि त्याच्यावरती आलेलं मरणाचं संकट दूर झालं. आता हा परत भरत शेतामध्ये आला आहे आणि पुन्हा त्या नेहमीप्रमाणे त्याचं जीवन चालू झालं. एक दिवस काय झालं, सिंधू देशाचा राजा रहुगण हा कपिल मुनींकडे ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या पालखीत बसून चाललेला आहे. अध्यात्मविद्या प्राप्त करण्यासाठी तो मुनी चाललेला आहे. हा राजा होता, पण हा पालखीमध्ये बसून कपिल मुनींकडे ज्ञानप्राप्तीसाठी त्याला जायचं होतं. आता पालखीत बसायचं म्हणजे 4 माणसं पाहिजेत आणि 4 माणसं चारी बाजूला बसणार आणि राजामध्ये पालखीत बसून चालला. एक वेळ काय झालं की एक सेवक तिथून पळून गेला पालखी वाहून नेणाऱ्यांपैकी, आणि नेमका ते जडभरताच्या शेतावरून चालले होते आणि त्याच वेळेला एक सेवक तिथून पळून गेला. आता रहुगण राजाने आज्ञा दिली, जा कोणी दिसतंय का वाटेत बघा एखादा सेवक म्हणून, त्याला पकडून आणा म्हणे. आता राजाच्या सेवकांना जडभरत दिसला. त्यांनी त्याला पालखी उचलण्यासाठी घेऊन आले. त्यांना वाटलं चांगला भला धट्टाकट्टा आहे, चांगला येईल पालखीच्या कामाला. त्याला सांगितलं, उचल पालखी एका बाजूनी. जो भरत राजा स्वतः पालखीत बसत असे, त्याला आज दुसऱ्या राजाच्या पालखीला खांद्या द्यायची वेळ आली. राजाने आपले काही न बोलता जडभरताने खांद्यावर पालखी वाहून नेण्याचं काम कबूल केलं आणि पालखी उचलली. प्रत्येकाला आपल्या प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात. तसं जडभरताच्या वाट्याला पालखी उचलण्याचे भोग आले. जडभरत खाली पाहत पालखी खांद्यावर घेऊन चाललेत की आपल्या पायाखाली कोणता जीव मरू नये ह्याची ते काळजी घेत आहेत. त्या मनात विचार येत आहेत, आता माझं प्रारब्ध संपत आलंय, आता मरेल ते माझं फक्त शरीरच, मी तर आत्ताच नारायणामध्ये विलीन होऊन गेलेलो आहे. अशा प्रकारे चालतोय भगवंताचं नामस्मरण चाललंय आणि चित्त शुद्ध झाल्यामुळे भगवंत त्याच्या हृदयामध्ये प्रगट झालेले आहेत आणि एकाएकी ते प्रगट झालेले भगवंत हृदयातून अदृश्य झाले आणि त्यामुळे जडभरत व्याकुळ झाला आणि रडायला लागला. पालखी घेऊन जाणाऱ्या लोकांना कळत ना की मध्येच हा हसतोय काय, मध्येच रडतोय काय, हा जरा येडसरच दिसतोय. पण ह्याच्या मनामध्ये मात्र विचार की आता माझं प्रारब्ध कधी संपेल आणि मला भगवंतांचं दर्शन पुन्हा पुन्हा कधी होईल, असं म्हणून त्याच्या डोळ्यातून आसवं येत आहेत. रस्त्यात जाता जाता त्याला एखादी मुंगी दिसली तरी तो उडी मारे आणि त्याने उडी मारली की पालखीला हिसका बसे आणि आतल्या रहुगण राजाच्या डोक्याला पालखीचा वरचा दांडा लागत असे. असं 2दा-3दा झालं. त्यानंतर मात्र राजा चिडला. मग राजा त्याला बोलायला लागला, अरे तू तर इतका अगदी रोड दिसतोच, तुझं शरीर अगदी अशक्त झालंय का, असं मुद्दाम तो वाकड्या ह्यानी त्याला बोलायला लागला. तू असा का चालतोस. रहुगण त्या भरताकडे उद्देशून त्याला बोलतोय, पण त्याचं काही लक्षच नाही. तो आपला कोणताही जीव खाली चिरडला जात नाही ना याचीच काळजी घेतोय. त्याने राजाच्या बोलण्याकडे अजिबात लक्षच दिलं नाही. पुन्हा काही वेळाने एक मुंगी दिसली त्याला. पुन्हा भरताने उडी मारली. आता पुन्हा राजाचं डोकं पालखीच्या दांड्याला लागलं आणि आदळलं. आता मात्र राजाला सहन झालं नाही आणि तो रागाने भरताला खूप अपमानास्पद बोलू लागला. अरे तू तर जिवंत असून मेल्यासारखा दिसतोस, काहीच कळत नाही तुला, मी एवढा वेळ बोलतोय, तू एक शब्दाने मला उत्तर देत नाही, नीट रीतीने चाल. राखेच्या खाली झाकलेला अग्नी जसा ओळखू येत नाही ना, तसा ब्रह्मचिंतनात लीन झालेला ज्ञानी सुद्धा ओळखला जाऊ शकत नाही. पुन्हा पुन्हा राजाच्या डोक्याला दांडी लागतीये आणि राजा एक वेळ मात्र अशी आली की राजा अतिशय संतापला आणि ते म्हणाला, मी रहुगण राजा आहे, आता मात्र तुला दंड देईन.
आता हा म्हणतोय मी ह्याच्याकडून एक पैसाही घेतला नाही, तरी मी निमूटपणे पालखी घेतोय, चालतोय, तर ह्याला मला मारण्याचा काय अधिकार आहे? राजा मात्र अहंकारी होता. रहुगण राजा अतिशय अहंकारी होता. तो मदांध झाला होता. तरी जडभरत त्याला काही बोलला नाही. त्याला काही बोलायची इच्छा नव्हती. तो म्हणला, हा राजा माझ्या शरीराबद्दल बोलतोय, त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मी आपला गप्प बसणं, मौन धारण करणं हेच श्रेष्ठ. पण रहुगण राजा मात्र बोलतोय बोलतोय बोलतोय. शेवटी जडभरताच्या मनात विचार आला की माझ्या अपमानाला काही किंमत नाही, पण मी ज्याला खांद्यावर उचलले त्या रहुगण राजा जर उद्या नरकवास झाला, तर हा नरकात जर गेला तर पुढे पृथ्वीला चांगला राजा मिळणार नाही. हा रहुगण राजा नीतीने वागणार आहे, प्रजेचं कल्याण करणार आहे, आणि असा राजा नरकात गेला तर त्याला पुन्हा राजाचा जन्म मिळणं अवघड, आणि मग भूलोकावरून संत संघांचा महिमाच हळूहळू नष्ट होईल. त्यामुळे आता ह्याला काहीतरी सांगितलं पाहिजे. लोक म्हणतील की महाज्ञानी जडभरतांनी ज्याला खांद्यावर वाहिलं तो तर नरकवासी झाला. ज्या अर्थी मी राजाला खांद्यावर घेतलंय त्या अर्थी याचा उद्धार पण मला करायला पाहिजे. आता राजाने निश्चय केला आणि सत्संगाचा परिणाम नष्ट होऊ नये म्हणून आता मात्र जडभरतांनी मौन सोडलेलं आहे. आणि तो म्हटलाय राजाला, त्याला राजाची दया आली आणि आता त्याच्याशी बोलण्याचे त्याने ठरवलं. राजाचं कल्याण होवो असं तो म्हणाला. कपिल मुनींच्या आश्रमात राजा तत्वज्ञानाचा उपदेश घेण्यास जात होता. उपदेश घेण्यास जायचे असेल तर दीन आणि नम्र होऊन गेलं पाहिजे. हा राजा तर मोठा अहंकार सोबत घेऊन जातोय, मोठ्या डामडौलांनी पालखीत बसून चाललाय. असा अभिमान सोबत घेऊन जाईल तर ऋषी त्याला ज्ञान देणार नाहीत. रहुगण राजा भाग्यशाली होता म्हणून त्याला जडभरत भेटला. आता ह्यांनी जडभरताने ठरवलं राजाचं कल्याण व्हावं. कोणाशीही बोला तर असं बोला की ऐकणाऱ्याचं कल्याण होईल. आता भरत बोलतोय राजाशी, हे राजा, तू म्हणतोस तसा मी लठ्ठ नाही, हे सत्य आहे. पण तू असं म्हणल्याने माझी निंदा नाही झाली आणि माझा उपहासही झाला नाही. लठ्ठपणा आणि रोडपणा हे शरीराचे धर्म आहेत, त्यांचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. हे राजन, जिवंत असून मी मेल्यासारखा आहे असे जे तू म्हणालास ते सुद्धा खरं आहे. कारण सर्व जगच जिवंत असूनही मेल्यासारखं असतं. ही पालखी पण मृत आहे आणि त्यात बसणारा तूही पण जिवंत असून मेल्यासारखाच आहेस. सर्वच विकारी वस्तूंना आदी आणि अंत असतोच. जो जन्माला येणार तो मरणारच. राजा, तू पण मेल्यासारखाच आहेस. हे शरीर प्रेतासारखेच असते. आत्मा आणि शरीर यांचे धर्म भिन्न भिन्न आहेत. आत्मा निर्लेप असतो. आत्मा मनाचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. ज्ञानी पुरुष ईश्वराशिवाय अन्य कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला सत्य मानत नाहीत. सर्व जीवाठाई परमेश्वराचा वास असतो. मग त्यात राजा कोण आणि सेवक कोण? व्यावहारिक दृष्टीने राजा आणि सेवक हे भेद आहेत, पण तात्विक दृष्टीने मी आणि तू तर एकच आहोत. राजा, एक ईश्वरच केवळ सत्य आहे. तू मला म्हणालास ना की मी तुला मारीन, तर तू मला असं सांग की शरीराला मारल्याने माझी काही चाल तर बदलणार नाही. माझ्या शरीराला मारल्याने मी सुखी होणार नाही आणि दुःखी होणार नाही. हे सर्व जड शरीराचे धर्म आहेत. शरीराला शक्ती देते ते मन, मनाला शक्ती देते ती बुद्धी, आणि बुद्धीला चेतना देतो आत्माराम अर्थात मी. शरीराचे धर्म मला प्रभावित करत नाहीत. राजा, मी अशासाठी वाकडा तिकडा चालत होतो की मुंगी किंवा इतर किडे माझ्या पायाखाली येऊन कोणी चिरडली जाऊ नये, आणि चालता चालता सुद्धा माझ्याकडून कोणतंच पाप घडू नये, आणि म्हणून मी उडी मारत होतो. माझा श्रीकृष्ण सर्वत्र विराजमान आहे.
या मुंगीत सुद्धा तो परमात्मा आहे. मी मुंग्या किंवा इतर जीवजंतू यांच्याकडे लक्ष देऊन चालत होतो, कारण ते माझ्या पायाखाली चिरडले जाऊ नयेत, आणि मी नेहमीच तसा चालतो. मुंगीत सुद्धा परमेश्वर आहे असे समजून मी कृष्णाचे चिंतन करीत चालत असतो. तेव्हा माझी चाल अशीच राहणार आहे. जड भरताचे हे विद्वत्तापूर्ण भाषण ऐकून राजाला कळलं की हा काही वेडा नाही, हा तर कोणीतरी परमहंस दिसतोय, ज्ञानी महात्मा आहे, कोणीतरी अवधूत संत आपल्याला भेटलाय, आपलं नशीबच आता आलेलं आहे उदयाला. वेदांताचे कठीण सिद्धांत हा अतिशय सोप्या रीतीने सांगतोय. हा ब्रह्मनिष्ठा अलौकिक आहे, आणि माझ्याकडून ह्याचा अपमान झाला आणि मी खूप मोठा अपराध केलाय. आणि मग हे सगळं त्याच्या लक्षात आल्यावर रघुराजा अतिशय, रघुगण राजा होता, त्याला अतिशय वाईट वाटलं, आणि तो पालखीतून तो पटकन उडी मारली त्यांनी, आणि त्याने जड भरताचे पाय धरलेत. जो मारायला तयार झाला होता तो आता वंदन करायला लागलाय रघुगण राजा. पण जड भरत मात्र इकडे निर्विकार होता. तो जसा बोलल्यानंतर रघुगण राजा भरताला बोलल्यानंतर ज्या पद्धतीने त्याला दुःख झालं नाही, तसं जड भरताला त्याने वंदन केल्यावर सुद्धा त्याला आनंद झालेला नाही. त्याने सन्मानपूर्वक वंदन केलं तरीही तो निर्विकार होता. त्याला न कुठला हर्ष झाला, न कशाचं दुःख झालं, न कुठला राग आला. संतांची परीक्षा मनोवृत्तीने होते, वस्त्राने नाही होत. सन्मान किंवा अपमान झाला तरी ते तीच समता त्यांच्या ठायी असते. मानापमान या दोन्ही वेळेला संतांची वृत्ती ही सम असते, आणि म्हणूनच त्यांना संत म्हणलं जातं. राजा रघुगण त्याला विचारतो, मी तुमची क्षमा मागतो, माझ्याकडून तुमचा खूप मोठा अपमान झाला. राजा रघुगण विचारतोय, हा सर्व जगातील व्यवहार तर सत्य आहे, त्याला आम्ही मिथ्या कसं मानावं? आम्हाला जर समोर दृष्टीला जर सगळं जग दिसतंय तर त्याला असत्य कसं मानावं आम्ही? जर सर्व वस्तू असत्य असेल तर तिच्याने कोणतीही क्रिया होऊ शकणार नाही. जसे जड घट स्वतः पाणी आणू शकत नाही, असं राजाने विचारलं. ते म्हटले की आपण शरीराला दुःख होते ते आत्म्याला होत नाही, पण मला तर असं वाटतं की शरीराला कष्ट झाले तर आत्माही कष्टी होतो. कारण या शरीराचा संबंध इंद्रियांशी आहे, इंद्रियांचा संबंध मनाशी आहे, मनाचा संबंध बुद्धीशी आहे, आणि बुद्धीचा प्रेरक आत्मा आहे. म्हणून जे दुःख शरीराला होत असते ते आत्म्याला सुद्धा होईलच. चुलीवर भांडं आहे आणि भांड्यात दूध असावं, दुधात तांदूळ असावेत, तर चुलीतील अग्नीने परस्पर संबंधामुळे दुधातील तांदूळ शिजून जातात. त्याप्रमाणे शरीराला होणारं दुःख आत्म्यालाही झालंच पाहिजे, असं जडभरताला रघुगण विचारतोय. त्यावर त्याला जडभरताने उत्तर दिलंय, राजा, शरीर मन बुद्धी ही मिथ्या आणि जड आहेत, आणि आत्मा हा निर्लेप आहे, चेतन आहे, आणि तो सत्य आहे. चुलीवरील भांड्यातील दुधात टाकलेले तांदूळ तर शिजून जातील, पण त्या दुधात जर दगड टाकले तर ते मात्र शिजणार नाही, कारण ते निर्लेप आहेत, दगड निर्लेप आहेत. आत्मा तर सर्वश्रेष्ठ व निर्लेप आहे. हे सर्व दृश्य जग मनाची एक कल्पना आहे. राजा, मन विकृत झाले तर जीवनही विकृत होते. म्हणून जर मन शुद्ध असेल तरच आत्म्याला मुक्ती मिळते. एकदा माझे मन एका हरणाच्या पाडसात गुंतले, आणि म्हणून मला मृगयोनीत जन्म घ्यावा लागला. आता मी सावध झालो आहे. राजा, हा उपदेश व्यावहारिक मनाचा आहे. आईला आपल्या मुलाचं ओझं वाटत नसते, कारण की तेथे मनाची ममता काम करीत असते. आईला आपलं मूल फुलासारखं हलकं वाटत असतं, आणि दुसऱ्याचं मूल मात्र कडेवर घेताना जड वाटायला लागतो. त्याचं कारण काय? तर ते मन आहे. मन म्हणत असते की हा माझा आहे, माझा आहे, माझा आहे, आणि जेव्हा ती दुसऱ्याच्या मुलाला उचलते तेव्हा हा परका आहे, परका आहे, हे तिचं मन तिला सांगत असतं, आणि त्यामुळे दुसऱ्याचं मुलगा उचलला की तिला तो जड वाटायला लागतो. राजा,
हे तर सर्व मनाचे धर्म आहेत, हे सर्व मनाचे खेळ आहेत. या मनाच्या खेळापायीच मला एकदा हरिण व्हावं लागलं होतं. मन सुधारले तर जगही सुधारेल. मन हरणाच्या पाडसात गुंतलं होतं म्हणून मला पशु व्हावं लागलं. राजा, तू तर एका कश्यप देशाचा राजा आहेस. मी तर अखिल भरत खंडाचा सम्राट होतो, तरी माझी दुर्दशा झाली. गुणानुरक्तम व्यसनाय जंतोः क्षेमाय व नैर्गुण्यमथो मनस्यात. विषयासक्त मन जीवाला संसारिक संकटात फसवत असतं आणि तेच मन विषयरहित झालं तर जीवाला शांतिमय मोक्षपदाची प्राप्ती करून देणारं ठरतं. जीवाच्या संसारिक बंधनाला मनच कारण असतं आणि तेच मन जीवाच्या मोक्षालाही कारण ठरतं. मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. हे गीतेमध्ये म्हणून ठेवलेलं आहे. मनुष्याचं मन विषयासक्त झालं तर ते सांसारिक दुःख देणारं ठरतं. जग हे एका स्वप्नासारखं आहे राजा. ज्याप्रमाणे स्वप्न खोटं असतं, ते माणसाला रडवतं, कधी हसवतं, त्याप्रमाणेच हे मिथ्या जग आहे, जीवाला रडवतं. समजा एक माणूस झोपला आणि तो स्वप्नामध्ये पाहत आहे की एक भयंकर वाघ त्याच्यावर झडप घालतोय. त्यावेळी तो माणूस भयभीत होतो आणि वाघ मला खाणार म्हणून ओरडू लागतो, रडू लागतो. त्याची झोप उडून जाते आणि झोपेतून तो जागा होतो. आणि मग जागा झाल्यावर त्याच्या लक्षात येतं की अरे, हे तर स्वप्नच होतं होय, काही खरा वाघ बिग आलेला नाही. आणि आपण मात्र स्वप्नातल्या खोट्या वाघालाच भ्यायला होतो. स्वप्न खोटं आहे हे माणसाला कळतं जेव्हा तो जागा होतो तेव्हा. त्याप्रमाणेच हे जग आहे असं समजावं. म्हणून तुलसीदासजींनी सुद्धा असं म्हटलंय, जनियम तबही जीव जग जागा, जब जब सब विषय विलास विरागा. म्हणून म्हणतो राजा की हे सर्व मनाचे खेळ आहेत. मन शुद्ध करण्यासाठीच संतांचा समागम कर. महापुरुषांच्या सेवेने ब्रह्माची प्राप्ती होते. सत्संगाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आपल्या स्वरूपाचं परिपूर्ण ज्ञानच एक सत्य वस्तू आहे. ब्रह्मच सत्य वस्तू आहे. ब्रह्म सत्य स्वरूप आहे, भेदरहित आहे, परिपूर्ण आत्मस्वरूप आहे. अन्यथा इतर जग सगळं मिथ्या आहे. आणि हे सगळं जे ब्रह्म सत्य स्वरूप, भेदरहित आत्मस्वरूप जे आहे, त्यालाच ज्ञानी लोक वासुदेव, श्रीकृष्ण असा उल्लेख करतात. अशा प्रकारे भरताने राजर्षी रहुगणाला दिव्य तत्वज्ञानाचा उपदेश केला. आणि म्हणून पुढे रहुगण राजाने त्याला नमस्कार केलाय आणि तो परत फिरलेला आहे ब्रह्मज्ञान प्राप्त करून. आता मला कपिल मुनींकडे जाण्याची काही आवश्यकता नाही असा त्याने निर्णय घेतला. त्याच्याकडून दिव्य ज्ञान त्याला मिळालं आणि हा मागे फिरलेला आहे. अशा प्रकारे संसाररूपी अरण्यात एकटे कधी फिरू नका. संतांचा, साधूंचा, सद्गुरूंचा आश्रय घ्याल तर भवारण्यातून सुखरूप बाहेर पडू शकाल. संसार अरण्यामध्ये जीव गंधर्व नगरी पाहत असतो आणि मिथ्या देहादिकांना सत्य मानित असतो. सुवर्णरूपी पिशाच्य त्याच्या मागे लागलेले असते. रजोगण रूपी धुळीने दृष्टी मलिन झालेली असते. स्त्रीरूपी वावटळीच्या धुळीत दृष्टी धुंद झाल्याने जीव भ्रमित होऊन स्त्रीरूपी वावटळीच्या मागे लागतो, भटकत जातो आणि दिशाहीन होऊन तो परमेश्वराला जाणू शकत नाही. त्या पुढे शुकमुनी सांगतायत परीक्षित राजाला, हे उत्तरानंदना, अशा प्रकारे श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षी पुत्राने आपला अपमान करणाऱ्या सिंधू नरेश रहुगणाला सुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्वाचा उपदेश केला. तेव्हा रहुगणाने दीन होऊन त्यांच्या चरणांना वंदन केलं आणि पूर्ण भरलेल्या समुद्राप्रमाणे ज्याच्या अंतःकरणातील इंद्रियांच्या लाटा शांत होतात, असा भरत
तशा स्थितीत पृथ्वीवर भ्रमण करू लागला. आणि सौवीर पती रहुगण त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमात्म्याचं ज्ञान त्याला प्राप्त झालं आणि देह हा आत्मा ही त्याच्या बुद्धीमध्ये जो भ्रम होता तो दूर झाला. आता पुढे राजा परीक्षित विचारतोय, आपण रूपकाच्या द्वारे अप्रत्यक्षपणे जीवाच्या ज्या संसाररूप मार्गाचे वर्णन केले त्याविषयीची कल्पना विवेकी पुरुषांच्या बुद्धीने केली आहे. अल्पबुद्धीच्या मनुष्यांना अतिशय सहजतेने कल्पना येऊ शकत नाही. म्हणून या रहुगणाच्या रूपकात्मक कथेचा आपण आम्हाला सांगून रूपकात्मक कथा सांगून आम्हाला या संसाररूपी अरण्याचं तुम्ही मार्गदर्शन केलंय. राजर्षी भरताचे पवित्र गुण आणि कर्मांची भक्तजन सुद्धा प्रशंसा करीत. त्याचं हे चरित्र अतिशय कल्याणप्रद आहे, आयुष्य आणि धनाची वृद्धी करणारा आहे. पुढे ह्या भरत राजाने आपला देह सोडून त्याला मुक्ती मिळालेली आहे. त्याचं हे चरित्र लोकांमध्ये सुयश वाढवणारं आहे, स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारं आहे. जो कोणी हे जडभरताचं चरित्र ऐकतो किंवा ऐकवतो, जडभरताची प्रशंसा करतो, त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. त्याला दुसऱ्याकडे काहीही मागावं लागत नाही. अशा प्रकारे भरत राजाने आपला देहत्याग पुढे केलेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता भरताचा पुढे वंश आलेला आहे. या भरत राजाचा म्हणजे ऋषभदेवांच्या वंशावळीमध्ये भरत राजाला जो पुत्र होता त्याचं नाव होतं सुमती. जडभरताचा वंश नाहीये हा, पूर्वीचा ऋषभदेवांचा जो ज्येष्ठ पुत्र भरत राजा जो जन्माला आला होता त्याच्या पुत्रांविषयी आपण बोलतोय. भरताचा पुत्र सुमती, त्याने सुद्धा ऋषभदेवांच्या मार्गाचं अनुकरण केलं आणि म्हणून कलियुगात पुष्कळसे नास्तिक मतवादी अनार्य आपल्या मताने वेदमताविरुद्ध कल्पना करून त्याला देवता मानायला लागले. या सुमती राजाची पत्नी वृद्धसेना आणि तिच्यापासून त्याला देवताजित नावाचा पुत्र झाला. देवताजिताला असुरी नावाच्या पत्नीपासून देवद्युम्न आणि देवद्युम्नाला धेनुमतीपासून परमेष्ठी आणि त्यालाच सुर्वचलेपासून प्रतिह नावाचा पुत्र झालाय. प्रतिहाला सुवर्चलेपासून प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्गाता असे 3 पुत्र झालेत. ते यज्ञ वगैरे कर्मांमध्ये अतिशय निष्णात होते, तरबेज होते. प्रतिहर्त्याला स्तुती नावाच्या पत्नीपासून भूमा नावाचे 2 पुत्र झाले आणि भूमाला ऋषिकल्येपासून उद्गीत, उद्गीताला देवकुल्येपासून प्रस्ताव आणि प्रस्तावाला नियुत्सेपासून विभू नावाचा मुलगा झाला. विभूला रतीपासून पृथुशेण, पृथुशेणाला आकृतीपासून नक्त आणि नक्ताला धृतीपासून उदारकीर्ती, राजर्षी प्रवर गय नावाचा मुलगा झाला. हा गय जगाच्या रक्षणासाठी सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूंचा अंश मानला जात असे. त्याने प्रजेचं पालन, पोषण, मनोरंजन, लालन आणि शासन सगळं काही करून निरनिराळ्या यज्ञांचे अनुष्ठान करून निष्काम भावनेने केवळ भगवत प्राप्तीसाठी आपल्या धर्माचं आचरण केलं. गयाला गयंतीपासून चित्ररथ, सुगती आणि अवरोधन नावाचे 3 पुत्र झाले आणि चित्ररथाची पत्नी उर्णा
हिच्यापासून सम्राटाचा जन्म झाला. सम्राटाला उत्कला नावाच्या पत्नीपासून उत्कलेपासून मरीची आणि मरीचीला बिंदुमतीपासून बिंदुमान नावाचा पुत्र झाला. त्याला सरघेपासून मधु आणि मधुला सुमनेपासून वीरव्रत आणि वीरव्रताला भोजेपासून मंथू आणि प्रमंथू नावाचे 2 पुत्र झाले. त्यापैकी मंथूला सत्तेपासून भौवन, भौवनाला दूषणेपासून त्वष्टा, त्वष्ट्याला विरोचनेपासून विरज आणि विरजाला विशुची नावाच्या पत्नीपासून शतजित असे 100 पुत्रे आणि 1 कन्या झाली. या विरजाविषयी एक श्लोक प्रसिद्ध आहे. प्रेयव्रतं वशमिमं विरजश्चरमोद्भवः अकरोद्यत्यलं कीर्त्या विष्णुसुरगणं यथा. ज्याप्रमाणे भगवान विष्णू देवतांची शोभा वाढवितात, त्याचप्रमाणे हा प्रियव्रत वंश यामध्ये सगळ्यात शेवटी उत्पन्न झालेला राजा विराज याने आपल्या सुयशाने विभूषित केलेला आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे प्रियव्रत वंशाचा शेवटचा राजा विरज हा आहे. आता पुढे भुवन कोशाचं वर्णन या भागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे. काही नरकांचं वर्णन आहे, काही द्वीपांचं वर्णन आहे. तर ते आपण आता पुढच्या भागामध्ये सविस्तराने पाहू. तोपर्यंत नमस्कार. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.